तुम्हाला देखील मागील 2 महिन्यांचे पैसे आले नाही का? चला तर मग बघूया आपले पैसे कोणत्या कारणांमुळे बंद झाले तर व कसे येतील हे देखील या व्हिडिओतून बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता दिनांक 6/8/2025 ते 9/8/2025 म्हणजेच रक्षाबंधनपर्यंत पैसे आलेले आहे. तरी ज्या लाडक्या बहिणींना हा हप्ता आलेला नाही त्यांनी आपले वय 21 ते 65 वय म्हणजेच 21पेक्षा कमी व 65पेक्षा जास्त असल्यास हप्ता मिळणार नाही. तसेच आपल्या घरात कोणी वेतनधारक म्हणजेच इन्कम टॅक्स भरणा करणारा देखील व्यक्ती असेल तरी देखील हा लाभ आपल्याला मिळणार नाही. तसेच आपले वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. असे अनेक बायांनी संजय गांधी निराधार योजनेचे देखील लाभ घेत असताना या योजनेमध्ये आपले रजिस्ट्रेशन केलेले होते. त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आपल्या घरी कार देखील असली तरी आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ट्रॅक्टर असला तरी चालेल. व तसेच PM किसान सन्मान निधीचे देखील पैसे येत असल्यास आपल्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामध्ये आपण अपात्र ठरू. व एका घरातील 2 महिलांना म्हणजेच एक विवाहित व एक अविवाहित महिलेलाच याचा लाभ मिळणार. म्हणजे आपल्या घरात दोन्हीही विवाहित महिला असेल तर त्यापैकी एकाच महिलेला याचा लाभ मिळणार. पुढील माहिती पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अनेक आपल्या लाडक्या बहिणींना शेअर देखील करा. या सर्व अटी आपल्याला अर्जामध्ये सांगितल्या गेलेल्या होत्या, पण मात्र सर्व लाडक्या बहिणींनी त्यावेळेस त्याकडे दुर्लक्ष करून फॉर्म भरले. मात्र आता त्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होते आहे. मात्र काही महिलांनी ते न वाचताच फॉर्म भरले, त्यामुळे आता अशा महिलांचे पैसे बंद झालेले आहेत. हमीपत्रावर देखील आपण बघतच आहोत लाडक्या बहिणींनो. त्यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रथम पॉईंट, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नसावे. तसेच आपल्या कुटुंबात कोणीही आयकर भरणारा व्यक्ती नसावा. तसेच कोणीही सरकारी कर्मचारी, इथे तिसऱ्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे, कोणीही सरकारी कर्मचारी तसेच कायम कर्मचारी किंवा संस्थेस किंवा सेवानिवृत्त देखील व्यक्ती असल्यास आपल्याला याचा लाभ मिळणार नाही. तसेच शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचे लाभ घेत असलेल्या देखील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार नाही. म्हणजे बघा, इथं आपल्या कुटुंबात कोणी खासदार किंवा आमदार देखील असेल तर चालणार नाही. तसेच माझ्या कुटुंबात सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्डात उपक्रमामध्ये किंवा अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाही. माझ्या कुटुंबामधील सदस्याची 5 एकरपेक्षा जमीन, म्हणजे आपल्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन पण असली तर या योजनेचा आपल्याला लाभ मिळणार नाही. तसेच कुटुंबात कार, सांगितल्याप्रमाणे कार देखील चालणार नाही, ट्रॅक्टर वगळून. हे पॉईंट आपल्याला आधीच हमीपत्रामध्ये सांगितले होते, पण मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष केले. त्यामुळे आता अनेक महिलांचे फॉर्म रिजेक्ट होत आहे. त्यामुळे या योजनेचा आपण लाभ घेत असताना जर आपल्याला देखील योजनेचे पैसे येत नसेल तर आपण हे पॉईंट नक्की चेक करावे.